मी हे तुम्हाला अधिकार मानेनं सांगतोय, कारण माझ्या लग्नात मी हुंडा घेतलेला नाही. बायकोला म्हणलं घरचा ड्रेस आणला असेल तो सुद्धा पाठवून दे घरी. तेवढं कर्तृत्व आपलं असलं पाहिजे, हा विचार आजपासून लक्षात ठेवा. दुसरं, मी आल्यापासून लोककलेचं, संस्कृतीचं, परंपरेचं ज्या पद्धतीनं जतन तुम्ही केलंय त्याबद्दल मी विशेष कौतुक तुमचं करतो. संस्कृती आणि परंपरा हे आपले अविभाज्य घटक आहे. ते आपण विसरलो तर काय होईल. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एका गावात एक सोशल वर्कर होता. दिवसभर लोकांची कामं करायची. एक दिवस गावात कार्यक्रम ठरला आणि सगळे म्हणले, अण्णा तुम्ही अध्यक्ष व्हा म्हणले कार्यक्रमाचे. अण्णा म्हणले, मला कशाला. नाही नाही म्हणले, तुम्ही सिनियर मोस्ट पर्सन आहेत, लोकांचे काम धाम करता, तुम्ही व्हा अध्यक्ष. बरं म्हणले, तसं का होईल, कपडे चांगले घाला म्हणले. बा ते म्हणले, कपड्यात काय. नाही म्हणले, तुमचे कपडे कसे जुन्या स्टाईलचे आहेत, धोतर, 3 गुंडीचा शर्ट, गामछा, गांधी टोपी, तसं बेकार दिसतं म्हणले. अध्यक्ष म्हणल्यावर चांगले ड्रेस मध्ये पाहिजे. मित्रांच्या आग्रहाला बळी पडले, बाजारात एक शर्ट पॅन्ट घेऊन आले. घरी आणून पॅन्ट घातली तर लांब झाली होती. बायको चुलीवर स्वयंपाक करत होती. बायकोने म्हणले, मंडळी संध्याकाळी कार्यक्रम आहे, मी अध्यक्ष आहे, ती पॅन्ट जरा विधभर कापून टीप मारून ठेवून द्या म्हणले, अध्यक्षाला चांगले कपडे. बायको म्हणले, आम्ही कुठपर्यंत बघायचं तुमचं. तुम्ही गावभर लष्कराच्या भाकऱ्या भाजी देता. तुमच्या आईला सांगा, मला बोलण्याशिवाय काय काम असतं त्यांना. दिवसभर नुसतं टोचून बोलत्यात. बरं म्हणले, आईकडे गेले. म्हणले, मातोश्री संध्याकाळी कार्यक्रम आहे. म्हातारी म्हणले, आई कवर पुरायची तुला, आज एकादश आहे बाबा, या वयात तरी देव देव करू दे की. आता बायको करून दिली, लेख आहे जा त्यांना सांग कोणाला. बरं म्हणले, लेखीकडे गेले. लेख म्हणली, संध्याकाळी आमचा रीतीवाला नवऱ्यावर डान्स आहे. आणि ती गेली तालमीला. हे कंटाळले, कपडे गुंडाळले, अलमारीत टाकली, गेली गावात काम करायला. तासाभराने बायको स्वयंपाक पाणी उरकलं, निवांत बसली होती. तिला आठवलं, बाया नवरा अध्यक्ष आहे. तिने अलमारी उघडली, पॅन्ट काढली, विधभर कापली, टीप मारून ठेवून दिली. शेजारणीकडे गप्पा मारायला गेली. अर्ध्या घंट्याने म्हातारी आली. बाया म्हणली, आता खबर याला बाबा. तिने विधीपेक्षा जास्त कापली, टीप मारून ठेवून दिली, गेली झोपायला. कार्यक्रमा अगोदर लेख आले. पप्पांचं असंच गडबडीत आम्हाला तिने विधभर कापली, टीप मारून ठेवून दिली. संध्याकाळी बरमुडा घालून उभे होते कार्यक्रमाला. तर आपल्या संस्कृतीचा, परंपरेचा, भाषेचा बरमुडा होण्या अगोदर तिचं जतन करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. परदेशी लोकांची संस्कृती आपण दिवसा 9 ते 5 एवढीच घ्यायची, एवढं लक्षात ठेवा. संध्याकाळी 9 ते पहाटे 5 ची घेऊ नका, त्यात काही कळा नाही. ते आपल्याशी ठरवायचं. आपल्या संस्कृती परंपरेमध्ये काय झालेलं आहे, आज इथे आशीर्वाद कोणाचे, कानिफनाथ महाराजांचे आशीर्वाद येते या सगळ्या तुमच्या शिक्षणाला, तुमच्या सगळ्याला. म्हणून मी तुम्हाला तुमच्या यशाची खात्री परस्पर दिली. तर जेव्हा आपण आपली संस्कृती परंपरा विसरत नाही, तेव्हा आपण समाज चांगल्या पद्धतीने घडवतो. दुसरं, आळस सोडायचा. जांभळे देणारे पोरं लक्षात ठेवा, आळशी राहायचं नाही. एकदा जपानहून एक शेतकरी आला आणि आपल्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात आला. आता तो जपानी प्रोग्रेसिव्ह शेतकरी, एकदम उड्या बिड्या मारणारा. ते आला आणि त्यांनी बघितलं, एक आंब्याच्या झाडाखाली बाजीवर एक जण निवांत पडला होता, गामच्या पिमच्या डोळ्यावर टाकून. त्यांनी त्याला उठवलं, म्हणलं, मित्रा उठ. तो उठला. या पाहुणे कुठली, जपानचे का, बसा बसा बसा. म्हणजे जपानी म्हणलं, हे माग पसरलंय ते शेत कुणाचं आहे. म्हणलं, आपलंच आहे. अरे म्हणलं, एवढं मोठं शेत आहे, त्याची चांगली निगा राख. म्हणजे काय करू, चांगलं बियाणं पेर त्याच्यात. बर, त्यांनी काय होईल, चांगलं पाणी पुरवठा कर त्याला, त्यांनी काय होईल. अरे म्हणलं, चांगले खत कीटकनाशक वापर, त्याच्याने काय होईल. अरे म्हणलं, अत्याधुनिक तंत्रज्ञान आलंय शेतीत, ते वापर, त्यांनी काय होईल. बाजारात चांगला भाव मिळेल तुझ्या मालाला, त्यांनी काय होईल. अरे तुझं उत्पन्न वाढेल, त्यांनी काय होईल. तुझ्याकडे पैसा येईल, मग काय होईल. तुला आरामात राहता येईल. मग म्हणलं, आता काय करायला लागलं.
गोष्टीतला शेतकरी नाही व्हायचं. आपल्याला काय करायचं, आपण ठरवायचं. कमळ आणि बेडूक एकाच चिखलात असतात. आपल्याला कमळ व्हायचं का बेडूक, हा सर्वस्वी आपला प्रश्न असतो. आपल्या आजूबाजूला चांगली मित्रमंडळी आहेत का, आपण चांगल्या मित्रांच्या संगतीत आहोत का, याचा सारखा आदमास घेत राहायचा. विज्ञानाचं घोळ कुठं आहे, विज्ञानाने शोध लावले, पण ते नेमके कुठल्या हातात जावे यावर विज्ञानाचं नियंत्रण नाही. त्यामुळे डाकूच्या हातात मोबाईल आहे. आता हे पोलीस बांधव बसले तिथं, सायबरचं किती डोक्याला ताण असेल तुमच्या, कसे फासवायला लागले. आणि आजकाल तर ते काय जुगाराचे खेळ यायला लागले. मला विनोद असं वाटतो, झाडाखाली पत्ते खेळत बसले तुम्ही उचलीत आणि आता त्यांना हात, आणि मोबाईलवर त्याच्यावर करा काहीतरी नियम. आता तर घरात बसल्या बसल्या लोक टिके करायला लागले, कुठे काय पत्त्याचे नियम ह्याचे. या जुगारांवर कडक कारवाई झाली पाहिजे, नाहीतर पिढ्या नाचतील, दुसरं काय होईल. आपल्या डोळ्यासमोर पिढी चांगली होताना पाहणं, आईबापाचा आनंद कशात असतो. खोडकर साहेबांना देवानी जीवनात, त्यांनी लोकांच्या जीवनात आनंद केलाय म्हणून त्यांच्याही जीवनात आनंद केला. चिरंजीव डायरेक्ट डॉक्टर लीलावतीत आहे. ते लीलावतीत नंबर लावायलाच लोक किती धडपडतील. सगळे VIP आजारी पडला की लीलावती हॉस्पिटलमध्ये भरते. म्हणलं बरं हो, तुम्हाला सगळे पाहायला मिळत असते. पण गंमत अशी असते की यासाठी एक कष्ट साधन आहे. मगाशी मला एक जण आला आणि म्हणला मला ऍक्टर व्हायचंय, कसं काय करू म्हणला. मी म्हणलं काय शिकतो, 12वी. म्हणलं पुढं अभिनयातलं ज्ञान घे. अभिनय ही सहज सुलभ गोष्ट नाही. ज्यांना अभिनेता व्हायचंय त्यांनी लक्षात ठेवा, तो मुलगा असेल तर त्यांनी लक्षात ठेवायचं. घरातला फॅन बंद पडला चालू करता येतो का आपल्याला, नाही, कारण आपण त्यातलं शिक्षण घेतलेलं. आपल्याला इलेक्ट्रिशियनला बोलवलं. कलेच्या क्षेत्राचंही तसंच आहे. तुम्ही जर ज्ञान घेतलं नाही तर त्या क्षेत्रात कसं येता येईल. मी सिग्नलला उभा होतो, एक डायरेक्टर आला आणि मला म्हणला पिक्चर मध्ये करतो काय, असल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. असं डायरेक्टरही बेखूब नसतो आणि तो नटही सिग्नलला नसतो. अशी काही भानगड नाही. तुमची गुणवत्ता, कलेची साधना, आणि त्यासाठी साधना करावी लागते. त्या साधनेतून यश मिळतं. तुम्ही ज्या क्षेत्रात जाल त्या क्षेत्रात एक लक्षात ठेवायचं, त्यातलं आपल्याला टॉप मोस्ट व्हायचंय, याची गाठ आजच पदराशी बांधून ठेवा. मी त्या क्षेत्रात जाईल, मी सगळा अभ्यास करीन आणि मी त्यातला टॉप होईल. हे मनाशी जर बाळगलं तर निश्चितपणे यश मिळतं. अनवाणी पायाने धावून पहिले आलेले किती विनर स्पर्धक बघतो आपण. आता सोशल मीडिया तुमच्याकडे आहे, तुम्हाला खूप उदाहरणं आहेत. पण त्यातलं घ्यायचं काय, तर फक्त चांगलं घ्यायचं. वाईट घेऊन आयुष्याचा नाश होतो, हे लक्षात ठेवायचं. आणि तुमचं वय हे छोटं आहे. या छोट्या वयात तुम्ही सावरलात तर आयुष्यभर सावराल. आज हे शाळा कॉलेजचे दिवस आहेत, हे संपतील. जेव्हा तुम्ही आयुष्याच्या समुद्रात पोहायला लागतात तेव्हा तुम्हाला सगळ्या ह्याचा अंदाज येऊन जाईल. भयंकर स्पर्धेचा अंदाज येईल. पण या स्पर्धेत घाबरायचं नाही आणि नीतिमत्ता सोडायची नाही. सगळ्यांनी एक लक्षात ठेवायचं, कुठल्याही नोकरीला लागलो तर 1 रुपया मी खाणार नाही सर, अशी सगळ्यांकडनं प्रतिज्ञा दररोज म्हणून घ्या. आणि त्याच्यातनं होणार काय, 25,000 कोटी रुपये कमविले, पण एक दिवस तिथंच ठेवतून जात. मग वरनं पाहत बसतं कसे भांडणं चालू आहे 25,000 कोटीसाठी. त्याचा उपयोग काय. 15 बंगले बांधले तर आपले अवयव वेगवेगळे राहतात का बांगले. पाय माझा त्या बांगल्यावर आहे, डोकं या बांगल्यावर आहे, असं असतं का. झोपायला तेवढंच लागतं. त्याचा विचार करणं आणि आतापासून विचार करणं ही महत्वाची गोष्ट आहे. आम्ही विनोदी कलावंत आहे. आम्ही काय करतो, समाजामधले जे दोष आहेत ते कोणालाही न दुखावता आम्हाला चिमटे काढायला आवडतं. त्यांना हसू आलं पाहिजे. गल्लीत गोंधळ मधला राजकारणी विठ्ठलाला टोपी घालतो सोन्याची. त्यातून आपल्याला काय म्हणजे, राजकारणी असे झालेत आता, पार देवालाही टोपी घालतील. कलावंत काय करत असतो, कलावंत असल्यानंतर समाजात आनंद नांदतो. नेत्या आणि अभिनेत्यात फरक काय, नेता तुम्हाला आनंद देतो, दुःखही देऊ शकतो.
अभिनेता फक्त आनंद आणि आनंदच देतो. त्याच्या बदल्यात त्याची अपेक्षा काय? फक्त टाळ्या वाजवा. नेत्याची अपेक्षा काय? येऊ द्या. कलावंत कशा पद्धतीनं काम करतो तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एकदा एका राज्यात एक टेलर होता आणि कुणाचे कपडे 2 दिवसात शिवायचा. होता होता त्या राज्याच्या राजापर्यंत त्याची कीर्ती गेली. म्हणले ते टेलर 2च दिवसात शिवतो कोणाचे. असं म्हणले चला बघू आपण. एक दिवस राजा आला तर राजाचं सगळा लवाजमा पाहून ह्याला वाटलं मिरवणूक चालली राजाची म्हणून हे दुकान बाहेर येऊन पाहू लागलं. तर ते सगळे त्याच्याच दुकानाकडे. हे घाबरलं. म्हणलं आयला आपली एवढी टपरी आपण काय केलं बा ह्यांचं. तर राजा आला आणि म्हणला खरे तू 2 दिवसात शिवतो म्हणे कोणाचे कपडे. हो महाराज तेवढी कला आहे. हे माझ्या अंगातला गाऊन बघ. 2 दिवसात असा गाऊन शिवायचा आणि नाही शिवलास तर इथंच फाशी देईन तुला 3ऱ्या दिवशी चौकात. ते म्हणलं बरं महाराज. महाराजाचे माप फिप घेतले त्याने. गेला राजा. आता राजाने आपल्याकडे गाऊन शिवायला टाकलं हे सांगण्यातच ह्याचे 2 दिवस गेले. या ना आप्पा काय गडबड बस चहा घ्या. परवा महाराज आले असे गाऊन माझ्याकडे. गेले 2 दिवस. 2 दिवसांनी राजा आला पुन्हा ते लाटांबर घेऊन सगळं. याला आता मृत्यूच दिसायला लागला डोळ्यासमोर. म्हणलं आता गाळ फसच आहे आपल्याला. राजा जवळ आला आणि त्याला एक युक्ती सुचली. म्हणला महाराज तुम्ही एकटीच या म्हणला दुकानात. ते दुकानही छोट होतं. राजा म्हणला ठीक आहे. राजा आला शिवला गाऊन. हो महाराज 2 दिवस मी जेवलो नाही का झोपलो नाही म्हणला. फक्त एवढंच काम केलं. या पुढं माझ्याकडनं आयुष्यात असं गाऊन शिवून होत नाही. काय म्हणले इतका खास शिवलाय. हो वैशिष्ट्यच तसे. म्हणले काय म्हणले गाऊनचं वैशिष्ट्य. गाऊन असा शिवलाय महाराज जो आयुष्यात कधी खोटं बोलला नाही ज्यांनी 1 रुपया खाल्ला नाही त्यालाच दिसतो. कुठे म्हणले गाऊन. हे काय टेबलवर. टेबल नव्हता गाऊनही नव्हता. राजा म्हणला अरे वा चांगला गाऊन शिवला तो. प्रधानजीला बोलवलं. कसा काय गाऊन. कुठे आहे महाराज गाऊन. नाही नाही जो कधी खोटं बोलला नाही ज्यांनी 1 रुपया खाल्ला नाही त्याला. आबा कसला भारी गाऊन शिवला. राजा म्हणला तिकडं कुठं भिंतडावर. हे काय इथं टेबलावर. आबा ह्यो तर लईच खास आहे. मोरपिशी कलर पिलर चांगला आहे म्हणलं. आणि मग सगळे जण म्हणले महाराज असा गाऊनच आम्ही कधी पाहिला नाही. इतका खास शिवला. सगळ्यांनी खूप तारीफ केली. म्हणले या टेलरला काहीतरी बक्षीस द्या. टेलर म्हणला महाराज बक्षीस देऊ नका. एकच काम करा. हा अंगातला गाऊन काढा आणि ह्यो गाऊन घालून राजवाड्यापर्यंत जा. अंडर पॅन्टवर सगळी वरात राजवाड्यापर्यंत. विनोदी कलावंत काय करतो. समाजातले असे दोष आपल्या पद्धतीनं दाखवतो. समाजाविषयी भाष्य करतो. शेतकऱ्यांचा प्रश्न असेल कष्टकऱ्यांचा प्रश्न असेल तो आपल्या सिनेमातनं आपल्या कलेद्वारे ती वेदना पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. ती पोहोचली की त्याला आनंद मिळतो. तुम्ही आज सगळे विद्यार्थी आहात. उद्या तुम्ही या देशाच्या मोठ्या मोठ्या पदांवर कार्यरत असाल. त्यावेळी तुम्हाला माझं हे बोलणं लक्षात राहील. नित्य नियमाने वाचन करा. पुस्तकं वाचा. समाजामध्ये जेवढे आदर्श आहेत आपण एक ठरवायचं ह्या देशासाठी आपल्याला चांगलं करायचंय की नाही. आपण सकाळी वंदे मातरम किती जोरात ओरडत होतो. भारत माता की जय किती जोरात ओरडलो. पण भारत माता की जय म्हणताना मला त्या भारत मातेचा सन्मान वाढवायचाच आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचं. नाही तर त्या घोषणेला काय अर्थ आहे. एकीकडे भारत माता की जय दुसरीकडे डाका टाकतो त्याला काय अर्थ आहे. तर आपण ठरवून घ्यायचं मी आलोय कशासाठी. मी चांगलं करण्यासाठी आलोय. मी चांगलं करून जाईन. आणि सगळ्याचं आयुष्य किती असतं 60 70 80 वर्ष. आता कोविडने आपल्याला तेही दाखवलं 30शीतही माणूस जाऊ शकतो 20शीतही जाऊ शकतो. या 2 वर्षाच्या कालखंडाने आपल्या गरजा किती कमी आहेत हे आपल्याला दाखवून दिलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्या गरजा जर आपण मर्यादित ठेवल्या आणि या देशाचा सन्मान वाढवण्यासाठी आपण सगळे राबलो तर हा देश का मोठा होणार नाही. एवढा साधा मुद्दा आहे. जे चुकीचं काम करतायत त्यांना परावृत्त करता आलं पाहिजे. त्यांना बोलता आलं पाहिजे. त्यासाठी चांगल्या माणसांनी एकत्र येण्याची गरज ही या देशाची आजची खरी समस्या आहे. जे विद्वान आहेत बुद्धिमान आहेत त्यांनी एकत्र येणं आणि ह्या सगळ्या वाईट गोष्टींविषयी भाष्य करणं ही महत्वाची गोष्ट आहे. आम्ही कलेच्या माध्यमातून आमच्या पद्धतीने ते दाखवतो. तुम्ही पण ते करायचं. मी आयुष्यात चांगला वागेन. मी या देशासाठी एवढं करेन.
आज आणखी एक सर तुम्हाला मी एक सुचवतो की लहान मुलं आहेत, आपल्याकडे जागा भरपूर आहे, तर त्या प्रत्येकाला एक एक झाड लावायला द्यायचं त्याच्या नावाचं, आणि त्यांनी 2च बाटल्या आणायचं घरनं, एक स्वतःची प्यायला आणि दुसरी त्या झाडासाठी. ते 10वी पर्यंत इथंच शिकणार आहेत, कदाचित कॉलेजही इथंच करणार आहेत. ती झाडं वाढताना त्यांना पाहू द्या, त्यांचं झाड त्यांनी वाढवायचं, आणि ज्याचं चांगलं वाढलंय त्याला काहीतरी आपल्याला पुस्तक एक बक्षीस देऊन टाकायचं. ते पाहिजे तर माझ्या वतीने मी देऊन टाकेन, ते काही अडचण नाही. उद्या हा समृद्ध परिसर होईल, तर उद्या यातनं गोष्ट काय घडेल, ही मुलं पुढं झाडं लावतील की नाही हा गौण मुद्दा आहे, पण ते झाड तोडू नाही द्यायचे कुणाला. त्यांची माया त्या झाडांवर बसू द्या, त्या पक्ष्यांवर बसू द्या, कारण त्यातूनच ते शिकणार आहेत. आज ही इतकी मातीची मडकी आहे, तुम्ही घडवाल तसं घडणार आहे. तर छान असा परिसर आपला हा समृद्ध करायचा एक डोक्यात ठेवा. त्यासाठी माझी काही मदत लागली मी केव्हाही येईन, तुम्ही मला सांगा, मला काही अडचण नाही. या पोरांना आपण झाडं हा एक उपक्रम डॉक्टर साहेब मनावर घेऊ, कारण ही मुलं इथेच असणार आहेत, ती दररोज बघतील त्यांची झाडं, त्यांच्या नावानेच आपण ती करू. त्याच्या नावाची पाटी म्हणजे तो सांभाळतोय झाड. तर पोरांना चालेल का तुम्हाला? हळूच म्हणले, दोघं चौघं तर बोलले नाही काय. तुमच्या सगळ्यांची एवढी झाडं आम्हाला दिसली पाहिजे, म्हणजे दरवेळेस पाहुणा आला की त्याला एकदम हरखून जायला झालं पाहिजे, किती सुंदर झाडं लावली इथे. मग त्यांना सांगता येईल की इथे माळरान होतं आणि इथे आता हे झालं. चांगलं करणं हे सर्वस्वी आपल्या हातात असतं, वाईट करणं हे सर्वस्वी आपल्या हातात असतं. आपण चांगलं करायचंय की वाईट, ही गोष्ट लक्षात ठेवा, आणि या समाजासाठी काहीतरी करून जायचं. एकदा एका जंगलामध्ये खूप मोठी आग लागली आणि एक चिमणी चोचीतनं पाणी आणून त्या आगीत टाकू लागली. तिच्या फेऱ्या बऱ्याच झाल्यानंतर एक कावळा हसायला लागला फांदीवरचा, आणि तिला म्हणला, तुझ्या पाण्याने थोडीच आग विझल. तर ती चिमणी म्हणाली, आग विझेल की नाही मला माहिती नाही, पण उद्या या घटनेविषयी लिहिलं जाईल, त्यावेळी माझं नाव आग विझवणाऱ्यांच्या यादीत असेल, लावणाऱ्यांच्या नसेल, हे जास्त महत्वाचं. तुम्हा सर्व मुलांनी तेवढी एक गोष्ट करायची. आपल्या संत परंपरेने आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक समस्येचं समाधान तुकाराम महाराजांनी दिले, ज्ञानोबा माऊलींनी दिले. आपण फक्त त्याचा अंगीकार करायचा आहे. बघा, साहित्य त्यांना त्या काळात लोकांनी त्रास दिला. मला डॉक्टर साहेब म्हणत होते आणि गुणे मॅडम म्हणत होते की सुरुवात केली साहेबांनी, त्यावेळी सगळे त्यांना वेड्यात काढायचे, पण वेड असल्याशिवाय इतिहास घडत नाही, आणि त्या वेडाला आधी हसणारच आहेत. पण जेव्हा हे झालं त्यावेळी निम्म्यापेक्षा जास्त हसणारे म्हणत असेल, नाही आम्हाला माहितच होतं साहेब करायचं, आम्हाला वाटलं तिथं काहीतरी करते चांगलं. ते म्हणणारे लोक आहेच. त्याच्यामुळे दोन्ही बाजूने बोलणारे असतात, पण हे वेड जो इतिहास घडवतं तो जास्त महत्वाचा असतो. शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं वेड घेतलं नसतं तर आज आपण कुठे असतो. त्यामुळे आपण सगळ्यांनी एक वेड डोक्यात घ्यायचं आणि ती शेवटपर्यंत पाळायची, इतिहास घडवायचा. इतिहास घडवण्यासाठी मुलांना मोठे व्हा, दररोज काहीतरी छान वाचा, दररोज अभ्यास करा. अँड्रॉइड फोन स्क्रीन टाइम कमी करा. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतनं लगेच तुम्ही राजीनामा देऊन टाका, त्याची काही गरज नाही. रिकाम टेकडे लोक असतात, काही मेसेज पाठवित राहतात, काही काम नाही धाम नाही. मला ते सकाळी ते मेसेज पाठवितात ना, आयुष्य हे सुंदर आहे, समुद्रासारखे आहे वगैरे, मी बुडत का नाही समुद्रात. ते मेसेज सकाळी वाचल्यावर आपणच डाकू एक सगळ्यात असं वाटायला लागतं जगातले, बाकीचे सगळेच चांगले. त्याच्यापेक्षा मी सकाळी उठल्यापासून काय करतो, माझा दिनक्रम काय, ह्याच्याकडे जर मी लक्ष दिलं तर मी इतिहास घडवू शकेल. त्यामुळे तुमचा स्क्रीन टाइम कमी करा. स्वतःला घडवण्याची शक्ती फक्त स्वतःत असते. स्वतःच्या मनाची शक्ती वाढवा, मनाची एकाग्रता वाढवा. तुम्हाला काय पाहिजे तो इतिहास निर्माण करता येईल, याबद्दल कधीही मनात संदेह ठेवू नका. पण जे काही करायचंय ते 4 लोकांचं चांगलं करून आपल्याला जायचंय, एवढी एक गोष्ट लक्षात ठेवा. परमेश्वराला हसू कधी येत असेल? जेव्हा 2 माणसं जमिनीच्या तुकड्यावरनं भांडत असतील तेव्हा. दोघांनी गाचंडी धरली, माझा तुकडा आहे माझा तुकडा आहे, तेव्हा देवाला हसू येत असते.
देव म्हणत असेल अरे तुलाही वर यायचंय आणि तुला तर परवाच यायचंय, जमीन तिथंच राहणार आहे. त्यामुळे आपलं हे नाही, आपण इथे आलोय कशासाठी? आपण एक काहीतरी चांगलं काम करण्यासाठी आलोय. आपलं कालखंड किती आहे? 25 वर्षापर्यंत आपण शिकणार आहे, 50 नंतर आपण म्हातारे. म्हणजे राहतो किती कालखंड? फक्त 25 ते 30 वर्षाच्या. या 25-30 वर्षात मी काय करून जातो याचं दररोज एक गणित मांडा आणि दररोजचा दिनक्रम आखा. मी दररोज काय चांगलं काम केलं. स्पर्धा करायची, इतरांबरोबर करायची नाही. पोरांनो लक्षात ठेवा, तुमचा स्पर्धक कोण आहे मेन? सांगा. स्वतः. एवढं आपल्याला कळत असताना आपण तिला कसं काय पडले काय नाही, कशाला पाहिजे ते? आपण स्वतःच आपले स्पर्धक असतो. आपण कसं प्रगती बघायची स्वतःची? 2 वर्षापूर्वी मला किती मार्क होते, आज किती आहे? 2 वर्षापूर्वी माझं शरीर कसं होतं, आज कसं आहे? 2 वर्षापूर्वी मी किती व्यायाम करायचे, आज किती करते? एवढी स्पर्धा ठेवायची. त्यामुळे आयुष्य अतिशय सुसंस्कृत होऊन जाईल. आणि दुसरं, आपल्या परंपरेने जे काही सांगितलेलं आहे त्याचा अभ्यास करा, त्याच्यावर हसू नका. कारण बघा, विज्ञानाने शोध लावले पण त्याचं काय करायचं हे विज्ञानाला माहित नाही. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात प्लॅस्टिकचा शोध लागला तेव्हा विज्ञानाला वाटलं फार भारी झालं. पण आज ती प्लॅस्टिकची केवढी समस्या आहे तुम्हाला माहिती आहे का? प्लॅस्टिकचा कचरा आपण टाकत चाललोय कुठेही. बाटल्या टाक, पिशव्या टाक. उद्या त्या प्लॅस्टिकचा लेअर जमिनीच्या मध्ये जर तयार झाला तर खालचं पाणी वर येणार नाही, वरचं खाली जाणार नाही. तेव्हा कोण जगणार आहे? त्याचं काय करणार आपण? म्हणून प्लॅस्टिक कचरा टाकायचा नाही. आपण असं जे वारंवार म्हणतो प्लॅस्टिक पिशव्या वापरायचं, त्याचं कारण आहे, कारण आजपासून 3ऱ्या पिढीला जर अशी लेअर मिळाली तर ते काय करतील? पाणीच मिळणार नाहीये त्यांना. म्हणून आपण जबाबदारीनं वागणं ही आपली गरज आहे. आणि आपल्या संस्कृतीत काय होतं? आपली एकमेव जगातली संस्कृती परंपरा अशी आहे जी मातीची पूजा करते, जी डोंगराची करते, जी प्राण्याची करते, जी झाडांची करते, जी नदीची करते, जी पाण्याची करते, जी सूर्याची करते. आपल्या संस्कृतीमध्ये मौखिक परंपरा होती. म्हणजे एखादं मोठं ज्ञान जर द्यायचं असं, मास्तर असायचा, त्याच्याकडे राजाचाही मुलगा असायचा, शिपायाचाही मुलगा असायचा, तेव्हा तो ऋषी त्या मुलांमध्ये एक कोड लँग्वेज तयार करायचा आणि एकाच विद्यार्थ्याबरोबर ती कोड लँग्वेज वाढत जायची. आणि एक दिवस त्या 50 विद्यार्थ्यांमध्येच तो स्वतःकडचं ज्ञान त्याला द्यायचं आणि त्याला सांगायचं की तुझ्या इतका ताकदवर मनुष्य येईपर्यंत तू हे ज्ञान कुणालाही द्यायचं नाही. म्हणून ते चुकीच्या हातात गेलं नाही. विज्ञानाचं काय झालंय? ते चांगल्याही हातात आणि वाईटही हातात आहे. तर आपण चांगल्या हातातले आहोत, आपण चांगले आहोत हे एकदा ठरवलं. आज हा प्रजासत्ताक दिन मला इतका आवडला की तुम्ही अगदी एखाद्या दिवाळ सणासारखा तो साजरा करताय, ही खरं तर किती मोठी गोष्ट आहे. गणतंत्र दिवस आणि स्वातंत्र्य दिन तुम्ही अशा पद्धतीनं साजरा करणं, हेच त्या विद्यार्थ्यांना घडवणं. किती सुंदर उदाहरण आहे हे. एरवी नाहीतर डीजेच्या तालावर नाचणारे किती पोरं असतात, पण आज किती छान गाणी आणि किती सकाळपासून एक सुंदर दिवस आज अनुभवायला मिळाला तुम्हा सर्वांमुळे. मला इतकं छान वाटलं. आणि होडगर साहेब, तुमच्यामुळे आज नव्याने एक आयुष्याला माझ्या दिशा मिळाली. त्याबद्दल मी तुमच्या मनापासून ऋणी आहे, आभारी आहे. तुम्हाला काही पै पाहुणे मी सुचवेन जे या विद्यार्थ्यांना खूप चांगलं मार्गदर्शन करू शकतील आणि त्यांना आणण्यासाठी मी तुमची मदत करेन.